पहिला चेंडू शळमपूल अँड पॉवरफुल. सरळ आमचा जो ऑपरेटर आहे नयन तांडेल त्यांच्या हातामध्ये चेंडू त्यांनी आपला लॅपटॉप वाजवलेला आहे. बघा पहिल्या बॉलवरती आक्रमण केलेलं आहे फलंदाज आकाश आणि आकाश नावाचे फलंदाज जे राहिले त्या मैदानावरती भरपूर चांगलं काम केलंय. बॅक टू बॅक दुसरा आकाशच्या बॅट मधून निघालेला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6वा. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आणि ते देखील कोणाला तर अतुल ठाकरे या गोलंदाजाला. इथे स्लोअर 1 त्याने हाताळला मात्र लेगेस्टी सोडून जाणार हा चेंडू आहे. इथे दडपण आता जाणवायला लागले अतुल ठाकरे या बॉलरवरती. आपण पाहतो कामन परिसरात एक नामवंत खेळाडू आहे अतुल ठाकरे, ज्याला आपण भरपूर स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून पाहत असतो आणि तोच अतुल इथे महागडा ठरत असताना त्याच्यावरती आक्रमण केलंय. इथे थोडासा आपण पाहतोय फसवा चेंडू हाताळलेला आहे. चेंडू पडल्यानंतर गिरकी घेऊन सरळ निलेश परेड याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलेला आहे. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं डीप मिड विकेट मध्ये अक्षय बरफ याला आपण पाहतोय, ज्याने आउटफील्ड मध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे क्षेत्ररक्षणामध्ये. त्यानंतर काळू कॉर्नर मध्ये आपण योगेश बरफ याला पाहतोय, तर वैभव दलवी हा लॉंग ऑफ मध्ये तैनात आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू ही निर्धाव आलेले आहेत. इथे आपण पाहतोय इनफिल्डच्या वर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगलं जजमेंट. फलंदाज बाद. आकाश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. नवीन बॅटर इन झालाय अजय हांडवा. स्ट्राईक वरती पाहतो आपण नितेश हांडवा. 2 बंधू आता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इन झालेले आहेत. दोन्ही हायटेड फलंदाज आहेत. पाहूया उंचीचा किती फायदा होतोय त्यांच्या संघाला. नितेश हांडवा याची आपण बॅटिंग बघितली होती कामांच्या मैदानावरती, जबरदस्त त्याची फलंदाजी राहिली होती. आता अजय हांडवा आपण पाहतोय स्ट्राईक वरती. यानंतर जो मॅच होणार आहे ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि साई श्रद्धा ससूनगर दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. पाहतो
चालू असलेला सामना सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि एन्जॉय ग्रुप बेलकडी. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स नागले संघाला पराभूत केलं कुंभारपाडा टीमनं. त्यानंतर रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा संघाने केतकी बॉईज खंडीपाडा संघाला पराभूत केलं. त्यानंतर कुंभारपाडा संघाने गवळीपाडा संघाला पराभूत केलंय आणि दोन सामने जिंकून त्यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केलेला आहे. आणि आजच्या दिवसातील ही चौथी मॅच आपण इथे पाहतोय सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि एन्जॉय ग्रुप बेलकडी या दोन संघादरम्यान एक बिग फाईट, बिग मॅच. मागची स्पर्धा आपण जर बघितली तर सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाने अधिराज्य गाजवलं होतं. केतकी बॉईज खंडीपाडा संघाची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये ते चॅम्पियन ठरले होते आणि तिसऱ्या क्रमांकावरती राहिला होता केतकी बॉईज खंडीपाडा संघ. मात्र या स्पर्धेमधून तो पराभव झालेला आहे. वैभव आहे तिकडे, त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस स्टॅमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक विशाल फलटे कुठलीही चुकी करत नाहीये आणि काय घडलंय तर झेल पकडलाय फलंदाज पा. चला पाहूया केवल याने इथे चांगल्या प्रकारे कॅप्चर केले आपल्या कॅमेरामध्ये. बलिराम हडल यांनी सांगितले की आउट आहे. बघा काही इंचाचा फरक आहे, फक्त इंचाचा फरक. फलंदाज बाद. नक्कीच बलिराम हडल सध्या तिकडे मॅच बघतायत, ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये काही जबरदस्त बॅटिंग केली होती. मात्र आपल्या संघाला विजय मिळवू देऊ शकले नव्हते बलिराम हडल. एक रेकॉर्ड ब्रेक खेळी त्यांनी केली होती. 15 चेंडूमध्ये 15 धावा त्यांनी बनवल्या होत्या पहिल्या दिवसामध्ये आणि आज मॅच बघण्यासाठी ते पुन्हा एकदा आलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील आले होते. बघा रिक्षा ड्रायव्हर आहेत, सध्या रिक्षा त्यांनी बंद केलंय आणि मॅच बघण्यासाठी आलेत. मला वाटतं तिकडनं त्यांचे आणखी मित्र दया कानात देखील आलेत. सध्या रिक्षा स्टँड बनवलं इकडे. तर चला बघा मैदानाच्या दिशेने नवीन बॅटर दीपेश हा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. योगेश परफ वेगवान चेंडू दीपेश कायदा बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू होतो निर्धाव. आपण पाहतो या ज्या प्रकारे नितेश हांडवा याचा तिकडे झेल पकडला गेला. खूप चांगला झेल की विशाल फलटेचं कौतुक करावं लागतील, कारण त्याच्या दिशेने तो झेल गेला होता आणि त्याने चांगला झेल तिकडे पकडला. यावेळेस आपण पाहतो इथे देखील झेलची जी संधी आहे. अतुल ठाकरे येतो चेंडूच्या खाली. सॉफ्ट डिसमिसल. दीपेश आड्या पावले माघारी परततोय. फलंदाज बाद. हे दुसरं षटक मार्ग असं आपण पाहतो. योगेश आणि चांगला कमबॅक इथे केलेला आहे. पहिल्या बॉलवरती विकेट नितीश याची बिग ब्लो. त्यानंतर दीपेश देखील बाजून माघारी परतलाय. नव्याने फलंदाज मनीष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन होताना दिसतोय.
इथे देखील आपण पाहतोय चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे आणि एक धाव इथे धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावलाय, ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. आज आमच्यासोबत स्कोरिंग करता महेंद्र जाधव आहेत. त्यानंतर जे आमचे डिजिटल स्कोरर आहेत त्यांचं नाव दिशांत. बॅट्स एश अँड ड्रॉप. त्याची संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. अजय याचा झेल कदाचित महागात पडू शकतो कारण अजय एक डेंजरस बॅट्समन म्हणून त्याला ओळखलं जात आहे आणि त्याला हे जीवनदान मिळालंय. पाहूया त्याचा फायदा किती उचलतोय अजय. षटकातील शेवटचा बॉल उचली गेला चेंडू आहे वेगवान. षटक पूल करायचं होतं मात्र बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये. षटकाची समाप्ती झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पण पाहतोय फक्त आणि फक्त 14 धावा. फक्त एकच धाव या षटकात खर्च केलाय योगेश बरफवाने. पाहूया तिसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय. ऑप्शन आहेत त्याच्याकडे आपण पाहतो वैभव दलवी आहे, निलेश परेड देखील आहे, त्यानंतर अजय देखील आहे, त्यानंतर मयूर शेंडे. भरपूर ऑप्शन आहेत तंबडमाल टीमकडे. तर इथे आपण पाहतो या वैभव येतोय तिसरं षटक हाताळण्या करता. वैभव दलवी. यानंतर जी मॅच होणार आहे साई श्रद्धा ससूनगर आणि ओमसागर ब्राह्मणगाव दोन्ही संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. ब्राह्मणगाव संघ उपस्थित झालेला आहे तर साई श्रद्धा ससूनगर संघ आपण उपस्थिती दाखवायची आहे. 4 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. धावचीची संधी इथे निर्माण झाली होती मात्र बॅकअप साठी तिकडे कोणी होतं तेच कारण थ्रो झालेला नाहीये. जयेश आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये आहे जयेश बडवे आपण पाहतोय जो आउटफील्ड मधला एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. झोरकस मारण्याचा प्रयत्न आपण पाहतो. बॅट अँड बॉल संपर्क इथे झालेला नाही आहे आणि आपण पाहतो इकडे धाव चेंडू येतोय. वैभव दळवी याने देखील चांगली सुरुवात इथे केलेली आहे. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर साई श्रद्धा ससूरवर आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. आपण पाहतो वाईट चेंडूची नोंद झालाय. हितेश गणेशकर आणि संतोष कोम या स्पर्धेमध्ये आता आपल्याला ऑफिशियलची भूमिका पार पाडताना पाहायला मिळत आहेत. तर रिव्ह्यू घेतलेला आहे. मला वाटतं फलंदाजांनी हा रिव्ह्यू घेतलाय. फलंदाज वाटते की हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की नाही. अगोदर रिव्ह्यू घेतलाय. लक्षात घ्या पुन्हा मिळणार नाही नाहीतर. अगोदर घेतलेला ना रिव्ह्यू एकदा घेतला तर कॅन्सल कसा काय होईल. बॅट्समनने घेतलाय ना. पंचाने घेतला असता तर आपण कॅन्सल केला असता. आता बॅट्समनने घेतलाय. आता एकदा घेतला तर मग घ्यायच लागेल. वाईट बॉल असेल. लक्षात घ्या तुम्ही जर रिव्ह्यू घेतला तर तुम्हाला तो रिव्हर्स करता येणार आहे. लक्षात घ्या एकदा घेतला तर संपला हे देखील लक्षात घ्यायचं आहे.
ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू इथे आपल्याला गेलाय. अक्षय आहे तिकडे. फक्त एक सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. या सिंगल धावेची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 17 धावसंख्येवरती. हे तिसरे षटक मार्गस्थ आहे. चेंडू टाकून झालेले आहेत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटा चेंडू ऑन साईडला हा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिकडे आपण पाहतो पुन्हा एकदा अक्षय. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. की अक्षय बर्फ नेहमीच आपल्या संघासाठी तत्पर असतात. 100% एफर्ट्स हे त्यांच्या माध्यमातून लागत असतात मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील ते एफर्ट्स ते देत असताना आपल्या संघासाठी 2 धावा इथे पलून पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने 19 धावसंख्येवरती 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात. एवढं सगळं पाहतो या कव्हरच्या डोक्यावर हा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे निलेश परेट. फिकी थोडीशी खराब झाली. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल कारण थ्रो हा खराब झाला. बॅकअपसाठी तिकडे क्षेत्ररक्षक नव्हता आणि पाहता चौथी धाव देखील पूर्ण झालेल्या. खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर हे 4 धावन झालेलं आहे. पलून पूर्ण झालेला हा चौकार आपण पाहतोय. या 4 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवरती, 23 या आकड्यावरती. आणि ज्या प्रकारे कामगिरी चालू आहे या क्षेत्ररक्षणामध्ये दया कारणात थोडेसे नाराज झालेत या कामगिरीवरती. कारण ज्या ठिकाणी 2 धावा येणार होते त्या ठिकाणी 4 धावा दिल्यात. ससूनवगर संघाचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. वेलकम अब्रुजी परेट. एवढ्या सभामध्ये अख्खो टप्प्याचा हा चेंडूला डिक्लेरेशन झोन मध्ये खेळून काढलेला आहे. डिक्लेअरच्या सुरुवात फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. षटकाची समाप्ती झालेली आहे. तिसरे षटक हे समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8च्या सरासरीने 24 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचं षटक देखील बाकी असेल. या षटकानंतर टॉस केला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर दोन्ही संघाच्या संघानायकाला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन आपण थांबायचं आहे. 4 ओव्हर नंतर लगेच टॉस केला जाईल. शेवटचा आणि अंतिम षटक घालण्यासाठी जयेश आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतो 24. अजय याने पहिल्या बॉल वरती आक्रमण चढवलेला आहे. शॉर्ट पोल पॉवरफुल झालाय आणि सक्सेसफुल देखील ठरलेला आहे. षटकार अजय हाडवा याच्या बॅट मधून निघालेला इव्हन क्वालिटी ब्रँडेड षटकार. हवेचा वेग देखील आहे आणि हवेवरती हा चेंडू स्वार होऊन सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय महिला कक्ष आहे त्या क्षेत्रातून हा चेंडू सरळ निघून गेलाय. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये महिलांसाठी एक कक्ष तिकडे बनवलेला आहे. सेपरेट कक्ष तिकडे बनवला आहे आणि संडेच्या दिवशी रविवारच्या दिवशी भरपूर महिला वर्ग तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. कारण शिलोतर गावातील जो संघ आपण पाहतोय तो नेहमीच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्यांचे चाहता वर्ग भरपूर आहे आणि शिलोतर संघाला गावचा पाठिंबा भरपूर आहे. ज्या शेवटच्या दिवशी भरपूर प्रेक्षक आपल्याला त्या कक्षामध्ये पाहायला मिळते. त्यावेळेस आपण चांगला झेल बघायला अप्रतिम कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला काही हरकत नाहीये. फलंदाज बाद
रात्राची निघायचं पप्पाच गेलाय ना पप्पा सांगायला चालला ना अमृत भोई पप्पा लेट आहे त्याला मॅच बघायची अमृत भोईला म्हणजे त्याचे मुलं बालकृष्ण येते बालकृष्ण किरकिरा एक अनुभवी बॅटर आपण पाहतोय जो भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आलेला आहे एक लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय बॅटन बॉल जे संपर्क झालेला नाहीये ऑस्टमच्या खूपच बाहेर हा चेंडू हाताळलेला आहे पंचांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली गेली धावसंख्या 31 ऑन साईडला फटका कॅप मध्ये घेऊन गेला अतुल आहे तिकडे मात्र अतुल आणि अक्षय याच्या दोघांच्या मधून हा चेंडू वेगाने निघून गेलाय गोलीचा वेग इथे आपण पाहतोय सरळ चेंडू 4 धावांकरता निघून गेलाय बालकृष्ण किरकिर आपण पाहतोय जो नव्याने आलेला फलंदाज या चौकारने त्याने आपला अकाउंट ओपन केलेला आहे ऑन दी मार्क तो आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 या धावसंख्येवरती 35 इथे पण पाहतोय या चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे डिक्लेअरच्या सुरुवात फक्त एक सिंगल धाव असेल या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या धावसंख्येवरती सॉरी 36 या धावसंख्येवरती 36 धावा धावफलकावरती बॉल टाकून झालेत 4 असे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे इथे शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे अक्षय बरफ येतो चेंडूच्या खाली आणि अक्षय कुठली चुकी करणार नाही आहे विश्वासू क्षेत्ररक्षक आहे तांबडबाल संघाचा मात्र इथे काय झालंय हिट विकेट बघा अगोदर हिट विकेट झाला म्हणजे एकाच बॉलवरती 2 वेळा फलंदाचा बाद झालेला आहे लोकस मारण्याचा प्रयत्न बॉल संपर्क नाहीये चेंडू तो निर्धाव षटकाची समाप्ती इथे झालेली आहे आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 9च्या सरासरीने 36 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 37 धावांचं टार्गेट हे लागलं गेलंय तर सन्माननीय बलिरामजी हडल यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत एक लेजेंडरी क्रिकेटर आहेत भरपूर वर्षापासून ते क्रिकेट खेळत आलेले आहेत मात्र या स्पर्धेमध्ये त्यांचा फॉर्म थोडासा खराब राहिलेला आहे
मात्र एक क्लास बॅट्समन call आहे. कालामध्ये होते. का टाळलेलं आहे? साहेबांना विनंती करतो दोघांना शुभेच्छा देऊन कृपया स्थानपन्न व्हायचं आहे. ससूनगर टीम टॉस जिंकलाय, निर्णय का असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही 2 दिवसापासून सामने बघितले असेल, धावा भरपूर होतात आणि किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील. जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न करू आम्ही. आज असे कोणते फलंदाज आहेत ते तुमच्या टीममधून चांगली फलंदाजी करण्याचा म्हणजे मनसुबा करून आलेत? लोकेश आहे, सूरज आहे आणि मी आहे. बस. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस तुम्ही हरलेत, नाणेफेक जिंकल्याचा तुम्ही निर्णय का असता? बॅटिंग. बॅटिंग करायचा निर्णय असता, परंतु आता फिल्डिंग करायचं. फिल्डिंग करताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील तुम्ही? 30 ते 35. आज फुल टीम तुमची आहे का? नाही. म्हणजे आज थोडीशी कमतरता आहे, परंतु आता APL येते. APL बद्दल काय विचार आहे? एप्रिलसाठी तयारी करायच लागेल, फुल तयारी. नक्कीच. आणि इन ॲक्शनमध्ये तुम्ही सुद्धा पाहतील. टॉस बॉक्सवरून न्यूज अशी आहे की ससूनगर संघाने टॉस विन झालाय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारल्याने 17 आमंत्रित केलंय बामणगाव संघाला. थोड्याच वेळात ही मॅच सुद्धा आपण पाहूया. तोपर्यंत विश्रांती घेतो आणि आमच्या समोरच्या कक्षामध्ये परत जातोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सामन्याला सुरुवात झाली आहे आणि आपण पाहतोय नितेश याने पहिला चेंडू इथे वाईट टाकलेला आहे. डाऊन दिलेला हा चेंडू. लेग इष्टी सोडून जाणारा हा चेंडू आहे. वाईट बॉल एक्स्ट्रा आपण पाहतोय. चला आपला टायमिंग संपलेला आहे आता. लक्षात घ्या, तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 15 सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटत असेल तर तुमचा कॅप्टन तुम्ही एकदा सर्कलमध्ये ठेवा की लगेच तो रिव्ह्यू घेईल, कारण भरपूर कॅप्टनचा भरपूर लांब आहे. बघा 15 सेकंद तुमची निघून गेलेले आहेत आणि कॅप्टनने रिव्ह्यू घेणं फार गरजेचं आहे. देखील आपण दक्षता घ्यायची आहे. पंचांनी सांगितलं टाइम संपला तर टाइम संपला. टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज पाठ.
योगेश बरफ आलाय न्यू बॅटर. स्ट्रायकिंग वरती पाहतो आपण अतुल ठाकरे आला. पहिला चेंडू वाईड हाताला गेला, मात्र दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादन केलेले आहे नितीश शांडवा याने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये एक सिंगल धाव इथे अंकित केली जाईल. या सिंगल धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2. या धावसंख्येवरती आता आपण पाहतोय अतुल ठाकरे आता आपल्याला स्ट्राईक वरती येताना दिसतोय. जो मागच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर राहिला होता. मालिकावीरची एक बॅट त्याच्या नावावरती राहिल्या या सीझन मध्ये. एक आपण पाहतोय शतकवीर कॉमन परिसरातील एक नामवंत खेळाडू ज्याच्या नावावरती एक शतक देखील आहे कामनच्या मैदानावरती. चला गाई करायची आहे. वेले संदर्भात सहकार्य करा. लिफ्टी फलंदाज असल्या कारणाने आपण पाहतोय ते क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने फेरबदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण लेफ्टी आणि रायटी असल्या कारणाने हे क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल हे सातत्याने पाहायला मिळतील. आपण पाहतोय एका गुडघ्यावरती बसून हा फटका खेळायचा होता. बैठक शॉट खेळायचा होता अतुल ठाकरे याला, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आपण पाहतोय नितीश हांडवा याला एक उंच पुरा गोलंदाज आहे. कमन परिसरातील हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच, एक चांगली बॅटल या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये तिकडे निघून गेलाय. फक्त एक सिंगल धाव इथे नक्कीच मिळेल. या सिंगल धाबे धावसंख्या आता जाऊन पोहोचली 3 या धावसंख्येवरती. यावेळेस जरकास मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे. लक्ष द्या तिकडे जास्त एफर्ट्स लावू नका. तिकडे झेल जरी तुम्ही जर पकडला तरी तुम्हाला विकेट मिळणार नाही याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. तर तिकडे जास्त एफर्ट्स तुम्ही लावू नका प्लीज, विनंती असेल. आपण थोडं सेफ खेळायचं आहे कारण तिकडे आपण पाहतो डिक्लेरेशन झोन आहे, तिकडे मोठे दगड देखील आहेत, दुखापत होण्याची शक्यता तिकडे. तर आपण तिकडे एफर्ट्स जर कमी लावले तरी चालतील कारण तिकडे तुम्हाला फक्त एकच धाव ही तुमची खर्च होणार आहे. तर एक धाव आले, धावसंख्या 4, बॉल टाकून झाले 5. सदोतीस धावांचं टार्गेट आहे. 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 32 धावा इकडे बनवायच्यात मॅच जिंकण्याकरता. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू गेला होता. हा झेल सोलाय की मॅच सोलाय त्या क्षेत्ररक्षकाने. बघा सहज सोपा झेल होता तिकडे आणि झेल कोणाचा होता तर अतुल ठाकरेचा झेल होता.
आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं की आकाश धानवी याला जीवनदान मिळाल्यानंतर त्याने या षटकारांचा पाऊस पाडला होता. आणि इथे देखील आपण पाहतोय की झेल सुटलाय. 5 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. हा झेल जर पकडला असता कदाचित तांबडमाल संघ आणखीन अडचणीमध्ये येऊ शकला असता. मात्र एक सिंगल धावाली शेवटच्या बॉलवरती धावसंख्या 5 धावा या धावफलकावरती लागल्यात. 37 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. म्हणजे आता 32 धावाची आवश्यकता आहे करणं. तर विकी जाधव याने आपण पाहतोय तो झेल तिकडे सोडलेला आहे. पाहूया तो झेल किती महागात ठरू शकतो हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतं. अजय हांडवा दुसऱ्या षटक घातल्यासाठी, नितेश हांडवाने पहिले षटक घातले, दुसऱ्या षटक घातल्यासाठी अजय हांडवा आलेला आहे संघाचा संघनायक. चांगली कामगिरी त्याला इथे करावी लागेल. आपल्या उंच पुरा असा हा गोलंदाज आहे. प्रकारे आपण पाहतोय की ऑस्ट्रेलियन गोलंदाज असतात. मिचेल स्टार्क आपण पाहतोय, मिचेल जॉन्सन. त्याच प्रकारे इथे आपण पाहतोय नितेश हांडवा आणि अजय हांडवा असे उंच पुरेसे गोलंदाज. अतुल ठाकरे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. 32 धावा इकडे बनवायच्या आहेत 18 चेंडूंमध्ये. शळमपूल पॉवरफुल आणि चेंडू झाला सीमारेषेच्या बाहेर गोल. अतुल आता आपला ब्रँड इथे स्थापित करत असताना, आणि जर अतुल सारख्या फलंदाजाला जर तुम्ही जीवनदान जर दिलं तर अशा प्रकारे मोठे फटके येणे गरजेचे आहेत. या षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती. इकडे आणखीन 26 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 26 धावा. बेलकडे संघाला जर मॅच जिंकायचं असेल तर विकेट घेणं ही फार महत्वाची बाब ठरणार आहे. पुन्हा एकदा शॉर्टपूल पॉवरफुल सक्सेसफुल अतुलच्या बॅट मधून निघालाय दुसरा षटकार. गोलीच्या वेगाने हा चेंडू मैदानाच्या बाहेर निघून गेलेला आहे. बघा झेल सुटल्यानंतर या प्रकारचे दृश्य हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतात मैदानाच्या आतमध्ये. अजय हांडवा याच्यावरती हे आक्रमण आता चढवलेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती सज्ज झालाय अतुल गर्दा. आणि इस्लाम सापडलाय, कम बॅक केलेला आहे. बिग विकेट, बिग ब्लो, मोठा आग्रा तांबडवाल संघाला. अतुल ठाकरे बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. बघा बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले, मात्र त्यानंतर अतुल याला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे, प्रत्युत्तर दिलंय. अजय या गोलंदाजाने पहिले 2 चेंडू जर आपण बघितले तर शॉर्ट ऑफ लेंथ होती, अख्खुटबाजी चेंडू होते आणि त्याच्यावरती पॉवरफुल फटके देखील खेळले अतुल याने. मात्र त्यानंतर ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळला, यष्टाच्या मध्ये सापडला आणि पंचांनी लगेच फिंगर अप केला. नवा फलंदाज वैभव दलवी येतोय. धावसंख्या आपण इकडे जर बघितली तर 17 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत.
इकडं आणखीन 20 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. 15 चेंडू आणि 20 धावा. इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये झेल होईल का तर नाही. लगेच उचली घेणारा चेंडू त्या पंचाने लगेच 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा दिलेला आहे. पहिला बाउन्सर इथे टाकलेला आहे. दुसरा जर आला तर दंडित केलं जाईल, कारण ज्या प्रकारे आपण पाहतो या चेंडूने उचली घेतली होती, बॅटच्या बॉटम वरती चेंडू लागला आणि संधी निर्माण झाली होती तिकडे. क्षेत्ररक्षकाने जर चांगला जर प्रयत्न केला असता तर आणखीन एक विकेट मिळाली असती. मग ते एक धाव मिळाली. धावसंख्या 18. अजूनही 19 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. फुलटा चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या गाडी होल्ड अप. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद योगेश बरफ याला देखील मिळालाय. चुका आणि चुका या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत बेलकडे संघाच्या माध्यमातून, आणि या चुकीला माफी नाहीये. अशा जर तुम्ही जर चुका केल्या तर त्या चुकाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. कदाचित पराभव देखील स्वीकारायला लागू शकतो, कारण ज्यावेळेस झेल सुटतो त्यावेळेस थोडासा आत्मविश्वास वाढत असतो फलंदाजाचा. आणि ते आपण पाहतोय योगेश हा नॉन स्ट्रायकर मध्ये आलाय. धावसंख्या 19. बॉल टाकून झालेले आहेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. इथे देखील मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक येतो आणि इथे देखील झेल सुटलाय. पकडा काय जिंका मॅच. मात्र इथे मोका पण दिला आणि चौकार पण दिला. 4 धावा. खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट. बघा सकाळच्या या दुपारच्या सत्रामध्ये कुठेतरी सुस्तावलेले दिसत आहेत बेलकिडी संघाचे क्षेत्ररक्षक. एफर्ट्स लागत नाहीयेत. बघा जे झेल येत आहेत ते झेल ते सोडतायत. समोरच्या संघाला रन्स जे आपण पाहतो बहाल करतायत, फ्रीमध्ये वाटप करतायत. बघा मॅच जिंकण्याकरता तुम्हाला सगळ्या फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी 100% एफर्ट देणं फार गरजेचं असतं. गोलंदाजी जर चांगली होते तर क्षेत्ररक्षकाची साथ त्याला लाभणं देखील तेवढंच गरजेचं असतं. मात्र त्या क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. बॉलिंग चांगली झाली, याबद्दल बॅटिंग देखील त्यांनी चांगली केलेली आहे. मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना दिसतंय. 12 चेंडू 14 धावा. यावेळेस इथे देखील संधी निर्माण झालेली आहे. यावेळेस आपण पाहतो अजय आला होता तिकडे आणि मिसफील्ड त्याच्याकडे देखील झालेली आहे आणि हा चेंडू देखील फर्रार सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. बघा आणखीन एक चौकार. खांदे आता पूर्णपणे ढासळलेले दिसत आहेत बेलकडी संघाचे. एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा रन्स इथे आपल्याला खरंच होताना दिसत आहेत. इथे देखील शॉटडाऊन पूल करण्याचा प्रयत्न. इथे देखील खराब फिल्डिंग. बघा आता फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न होतोय. पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. इथे हाताने जर प्रयत्न केला असता कदाचित चेंडू अडवू शकला असता, मात्र पायाने प्रयत्न केला आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. आता पूर्णतः बॅकफूट वरती बेलकडी संघाला ढकलला गेलाय. धावसंख्या 31. आता फक्त 6 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. धावून दिला हा चेंडू त्या हाताला. पंचांनी स्वेर हा चेंडू घोषित केलाय. एक एक्स्ट्रा रन्स. धावसंख्या 32. आता 5 धावा इकडे मॅच जिंकण्याकरता. 10 चेंडू आणि 5 धावा. इथे पण पाहतो या मिसटायमिंग झालाय. इथे देखील झेलची संधी आहे, मात्र इथे चुकी होत नाहीये. इथे विकेट्स मिळवलेले आहे. बघा मॅच अजूनही संपलेला नाहीये. इकडे देखील बेलकडी संघ कमबॅक करू शकतो, मात्र त्यासाठी या प्रकारे चेंडू टाकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील, चांगले झेल्स त्यांना पकडावे लागतील, चांगले क्षेत्ररक्षण त्यांना करावं लागेल. कारण क्रिकेट खेळत असताना तुम्हाला बॅटिंग करून चालणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला बॉलिंग आणि फिल्डिंग देखील चांगली करावी लागेल. आपण पाहतोय तांबडमाल संघाने त्यांनी फॉरवर्ड मध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. खास करून आपण पाहतोय विशाल फलटे, त्यानंतर
अक्षय बराफ खूप चांगली कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये त्यांच्याकडून राहिलेली आहे. नाही, आपण पाहिजे तांबडबाल संघाने कुठल्या प्रकारे झेल ड्रॉप्स केलेला नाहीयेत. नवा फलंदाज अजय काढात येतोय. पाच धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 9 चेंडू आणि 5 धावा. अजय काणात न्यू बॅटर स्ट्राईक वरती असेल. नाव स्ट्राईक एंड वरती वैभव दळवी. बॅटचा हलकासा स्पर्श झालेला आहे आणि हा चेंडू डिक्लेअरच्या झोन मध्ये निघून गेलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव इथे आलेली आहे. इथे आपण पाहतोय हा चेंडू देखील डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय. लेग बाजी सोबत एक धाव असेल. धावसंख्या 1 ने आता पुढे सरसावलेली आहे, ती म्हणजे 34. या धावसंख्येवरती अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. बॉल टाकून झाले त्या षटकातील 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे, जे 7 चेंडू आणि इकडे आणखी 3 धावा मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पुढे सरसावून बिग शॉट खेळलाय वैभवच्या बॅट मधून. एवन कॉरेडी ब्रँडेड षटकार येताना दिसतोय. मॅच फिनिश केलाय वैभव दलवी. बघा, रॉबिन उत्थप्पा याची आठवण करून दिलाय वैभव दलवी याने. तर चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरतोय योगेश बरफ, मॅन ऑफ द मॅच.